नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, 2 फेब्रुवारीची परीक्षा एका दिवसावरती येऊन ठेपलेली आहे आणि या शेवटच्या एका दिवसामध्ये आपल्याला अभ्यासाचं नियोजन आहे ते नेमकं काय करायचं आहे असं म्हणण्यापेक्षा आपण शेवटच्या दिवशी नेमकं काय केलं पाहिजे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की अभ्यासाचं नियोजन करण्याचे दिवस आता गेलेले आहेत आणि एका दिवसामध्ये आपल्याला मानसिकदृष्ट्या काय विचार करायचा आहे आणि दुसरी गोष्ट परीक्षा हॉलमध्ये आपण अटेम्प्ट नेमका किती करणं अपेक्षित आहे याच्यावरती हा व्हिडिओ आपण बनवतोय. खूप मोठा व्हिडिओ बनवला जाणार नाहीये कारण की मलाही माहित आहे आत्ताचा वेळ जो आहे तो तुमच्यासाठी खूप मेंटली स्ट्रॉंग राहण्याचा वेळ आहे. सो आपण थोडक्यात याच्यावरती डिस्कशन करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाचा कालावधी आता संपलेला आहे 2 फेब्रुवारीच्या परीक्षेसाठी आणि जी रविवारी परीक्षा होणार आहे ही कंबाईनची पूर्व परीक्षा अतिशय महत्त्वाची आहे आणि या परीक्षेसाठी जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी आपण शेवटच्या एका दिवसामध्ये थोडक्यात काही रिव्हिजन बघणं अपेक्षित असतं. आता ही रिव्हिजन नेमकी कशावरती करायची आहे तर शक्यतो मी असं म्हणतो शेवटच्या दिवशी तुम्ही अगदी जेवढं होता येईल एवढं रिलॅक्स राहणं अपेक्षित आहे. अजिबात ताण कोणता घेता कामा नये. तुम्ही जे काय अभ्यास केलेला आहात कितीही असू द्या आणि आपल्यासाठी तेच योग्य ठरतं. कितीही टक्के अभ्यास झालेला असू द्यात तो 100% झालाय असं गृहीत धरणं अपेक्षित असतं आणि मग जो काही तुम्ही अभ्यास केलाय याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन मिळवणं अत्यंत अपेक्षित आहे. तुमचा माइंडसेट अगदी पॉझिटिव्ह असणं अपेक्षित आहे. कोणत्याही इतर विद्यार्थ्यांबरोबर तुम्ही चर्चा करू नका, ती जास्त करून टाळा. एखादा प्रश्न दुसरा विचारला गेला तर तुम्हाला त्याची शक्यता न येण्याची असेल तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या मानसिकतेवरती पडतो आणि म्हणूनच या ठिकाणी तुम्ही जेवढं अलिप्त राहता येईल तेवढं अलिप्त राहा. स्वतःला शांत वातावरणामध्ये ठेवा, झोप पुरेशी घ्या. या सगळ्या गोष्टी शेवटच्या दिवशी करणं अत्यंत गरजेच्या असतात आणि पॉझिटिव्ह माइंडसेटने रविवारी सकाळी उठल्यानंतर परीक्षा हॉलच्या त्या आवारामध्ये कमीत कमी 1.5 ते 2 तास लवकर जाऊन पोचा. दगदग अवॉइड होते. आता आपल्याला शेवटच्या दिवसात नेमकं काय करायचंय ते सांगतो. जर तुमचा अगदी अभ्यास झाला असेल तर नाही केलं तरी चालेल, पण वरवरून जाता जाता बघायचं असेल तर काय करायचं ते मी आता बोलतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे जे प्रोडक्टिव्ह सब्जेक्ट आहेत याचीच रिव्हिजन करा. इतिहासावरती जास्त आता रिव्हिजन करत बसू नका. सिलेबस खूप वास्ट आहे, रिव्हिजन होणार नाही एका दिवसामध्ये. महत्वाचा भाग भूगोल. भूगोलामध्ये काय करा, सगळं नाही करायचं. काय काय करायचंय, पहिली महत्वाची गोष्ट प्राकृतिक भूगोलाला भर द्या. प्राकृतिक भूगोल व्यवस्थित जे मेन पॉइंट आहेत हायलाइटेड तेवढेच करायचे, सगळं करायचं नाहीये. शॉर्टकट तुमचे असतील ते एकदा रिवाइज करून घ्या. उदाहरणार्थ कसा मी हसतो वगैरे वगैरे, आपण सॉंग आवडत नाही वगैरे, हे जे काही तुम्ही तुमचे शॉर्टकट तयार केले असतील ते तुम्ही रिवाइज मारून घेणं अपेक्षित आहे. याचबरोबर आर्थिक भूगोलावरती प्रश्न विचारले जातात. याच्या जोडीला नदी प्रणाली ही देखील वरवरून बघून घ्या. आपल्याला पाठ नाही करायचं, आता ते दिवस गेलेले आहेत, रिवाइज मारायचंय, फक्त बघत जायचंय. यानंतर दुसरा महत्वाचा विषय तो म्हणजे अर्थशास्त्र. यामध्ये वित्तीय अनुषंगाने म्हणजेच या ठिकाणी फिस्कल पॉलिसी काय असेल त्या बाबतीतले पॉलिसीज, दारिद्र्य असेल याच्यावरती ज्या समित्या नेमल्या गेल्यात त्याच्यावरती, सार्वजनिक वित्त तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे याच्यावरती ठोकळ मानाने बघत जायचंय, रिवाइज मारत जायचंय. हे झालं इकॉनॉमिकच्या बाबत. एवढंच करायचं, खूप नाही करायचं कारण की वेळ खूप कमी आहे आणि रिलॅक्स राहायचंय. त्याच्यामुळे वरवरून फक्त बघणं अपेक्षित आहे. याच्यानंतर महत्वाचा विषय जो आहे तो तुमचा पॉलिटी. पॉलिटीमध्ये काय करायचंय, तुम्हाला ग्राम प्रशासन करायचंय, ग्रामपंचायत व्यवस्थित बघून जायचंय. आता रिवाइज मारायचंय, पटपट पटपट मुद्दे बघत जायचंय. अजिबात लक्ष देऊन त्याच्यामध्ये पाठ करत बसण्याचा वेळ नाही येतो. पटकन पुढे फक्त रिमाइंड करत जायचंय. त्यानंतर घटना निर्मितीची प्रक्रिया याच्यावरती प्रश्न पडले जातात तर कलम नंबर 51A पर्यंत तुम्ही वरवरून बघत जा. त्यानंतर महत्वाचे जे काही कलम असतात त्याच्यावरती नजर टाकणं अपेक्षित आहे. याच्यानंतर महत्वाचा विषय तो म्हणजे काय तर या ठिकाणी विज्ञान. विज्ञानामध्ये सुद्धा स्कोर होऊ शकतो. यामध्ये जास्त काही वेगळं करू नका. आता पहिली महत्वाची गोष्ट प्राण्यांचं वर्गीकरण रिवाइज मारून ठेवा. जे काही तुम्ही केलं असेल तेवढंच करायचं, नवीन एक्स्ट्रा काही करायचं नाहीये. यानंतर महत्वाचा मुद्दा तो म्हणजे डिसीजेसला भर द्या. डिसीजेस, नवीन व्हायरसेस असतील त्याच्यावरती जे काही प्रश्न येऊ शकतात ते तुम्ही रिवाइज मारा. तुमचे काही नोट्स असतील किंवा पुस्तकं असतील याच्यावरती तुम्ही अभ्यास करणं अपेक्षित आहे. जर सिस्टीम बघायची असतील तर ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम एकदा बघून घ्या.
ब्लड काय आहे, रक्तामध्ये कोणकोणते पार्ट्स असतात, त्यामध्ये WBC काय, RBC काय, त्यांची सायंटिफिक नावं, थ्रोम्बोसाइट्स काय, ल्युकोसाइट्स कशाला म्हटलं जातं, हिमोग्लोबिन काय आहे, हिमोग्लोबिनचं काम काय आहे, त्याचं प्रमाण किती आहे, याच्यावरती नजर टाकून घ्या. त्या संबंधित ब्लडचे रिलेटेड जे डिसीजेस आहेत याच्यावरती देखील तुम्ही नजर टाकणं अपेक्षित आहे. हा झाला विज्ञानाचा भाग. याच्यानंतर महत्वाचे विषय जर राहतात तो म्हणजे काय, तर या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्ता. आता गणित आणि बुद्धिमत्तेचं काही करत बसू नका, कारण की गणित आणि बुद्धिमत्तेला सराव ऑलरेडी आपण केलेला आहे. त्याच्यामुळे इथे वेळ वाया घालू नका. पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा दोन्ही विषयांच्या बाबत आणि जास्तीत जास्त आपल्याला या ठिकाणी मार्क्स मिळणार आहेत हा माइंडसेट ठेवणं अपेक्षित आहे. शेवटचा विषय तो म्हणजे चालू घडामोडी. तो देखील वास्ट असतो. फक्त जाता जाता बघता बघता जे काही पुरस्कार आहेत, चर्चेतील व्यक्ती आहेत, यांच्यावरती फक्त तुम्ही जे अंडरलाईन केलं असेल याच्यावर नजर टाकून ठेवा. आणि परत आठवण्याचा सुद्धा मी असं म्हणतो प्रयत्न करू नका की आठवतंय का नाही, कारण की याचं डिप्रेशन तुमच्यावरती अनावधानाने येऊ शकतं. सो या गोष्टी करा. आता शेवटचा महत्वाचा मुद्दा, अटेम्प्ट किती करायचा, तर याचं उत्तर आहे डिपेंडिंग अपॉन दी काठिण्य पातळी. जी पेपरची काठिण्य पातळी आहे याच्यावर डिपेंड करतं तुमची अॅक्युरसी तुमची किती मेंटेन आहे याच्यावरती. जर तुम्हाला 62 प्रश्न शुअर शॉट येत असतील तर तुम्ही 62 अटेम्प्ट करणं अपेक्षित असतं. का, ते निगेटिव्ह पेनल्टी थांबवण्यासाठी. पण मला नाही असं वाटत, एवढ्या वर्षांच्या अनुभवातून मी सांगतो 62 प्रश्न सोडून 62 मार्क्स कधी मिळत नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला जर रेसमध्ये राहायचं असेल तर माझा असा टेंटेटिव्ह अंदाज आहे, याच्यावरती तुमचं मत वेगळं असू शकतं. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. मिनिमम तुमचा अटेम्प्ट 80 पाहिजेच आहे, तर तुम्ही आजकालच्या स्पर्धेमध्ये टिकू शकता. सो 80, 85, 90 असा तुमचा अटेम्प्ट असणं अपेक्षित आहे. तुम्हाला पेपर आल्यानंतर तो अंदाज बांधायचा आहे की आपला अटेम्प्ट किती असणं अपेक्षित आहे. जर तुम्ही कमी अटेम्प्ट केलात तर तेवढी अॅक्युरसी मेंटेन नाही झाली तर तुम्ही ऑलरेडी रेसच्या बाहेर राहू शकता. आणि म्हणून अटेम्प्ट जो आहे तो आपला 80, 85, 90 याच्यामध्ये व्हॅरी करणं अपेक्षित आहे. डिपेंडिंग करतं काठिण्य पातळी कशी आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला इतरांसोबत नक्की शेअर करा. सो लास्टली, थँक्स फॉर वॉचिंग.